राज्यामध्ये 17 विधान परिषदेच्या जागेसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त रस्सीखेच कुठं असेल, किंबहुना सगळ्यात मोठी स्पर्धा जर कोणत्या जिल्ह्यात असेल असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर त्याचं उत्तर आहे सोलापूर. सोलापूरमध्ये किमान 1 डझनपेक्षा जास्त नेते एका जागेच्या आमदारकीसाठी स्पर्धेत आहेत. बरं, हे जे नेते आहेत ते कोण आहेत? कोणी 2 टर्म आमदार राहिलंय, कोण 3 टर्म आमदार राहिलंय, कोण एकदा आमदार की भोगलेला आहे, कोणी राज्यमंत्री राहिलाय, तर कुणी स्वतःच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदा स्वतः ताब्यात घेऊन पक्षासाठी आपली कामगिरी करून दाखवली आहे. खरं तर प्रत्येक निवडणुकामध्ये काहीतरी वेगळा पॅटर्न वापरून भारतीय जनता पार्टी कायम वेगळी गृहीतकं मांडून उमेदवारी देत असतं. आता या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाला उमेदवारी मिळणार आहे? राजेंद्र राऊत स्वतःला उमेदवारी पदरी पाडण्यात यशस्वी होतात की प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळते? तिकडे सुभाष देशमुखांचे चिरंजीव रोहन देशमुख हे सुद्धा बाशिंग बांधून उभे आहेत आणि मोहिते पाटलाला मात्र कोणी विचारायला तयार नाही. काय सांगते सोलापूरचं राजकारण, याच संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. यापूर्वी 3-4 दिवसापूर्वी आम्ही एक सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात एक व्हिडिओ केलाय, पण तिथली परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे. कारण तिथं इतके मोठे राजकीय नेते या स्पर्धेमध्ये उतरलेत की नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार? आपल्याला सध्या माहिती आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळण्याचं सगळ्यात मोठं सूत्र जर कोणतं असेल तर ते सूत्र आहे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस कोण, अथवा फडणवीसांच्या मर्जीतला नेता कोण. आता सोलापूरमध्ये अडचण अशी झाली आहे की राजेंद्र राऊत फडणवीसांच्या विश्वासू नेते म्हणून ओळख आहे. तिकडे रोहन देशमुख किंवा सुभाष देशमुख हे फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबतच राजन पाटील, ज्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी फार मोठी कामगिरी करून दाखवली, त्यांच्या बाबतीत चर्चा होते. यासोबत अगदी प्रशांत परिचारक असतील, त्यानंतर राम सातपुते, ज्यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला, मात्र ते सुद्धा फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. आता प्रश्न पुन्हा तोच आहे की या निवडणुकीमध्ये नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार? या ठळक नावापैकी आणखी काही नावं आहेत ज्या नावांची खरं तर चर्चा केली पाहिजे. त्यामध्ये राजश्री नागवणे पाटील असतील किंवा प्राध्यापक शिवाजी सावंत असतील, जे मागच्या काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत. मात्र सध्या ज्या नावाभोवती ही निवडणूक फिरते त्यातलं सगळ्यात ताकदवान नाव कुठलं असेल तर अर्थात पहिलं नाव आहे राजेंद्र राऊत. राजेंद्र राऊत हे बार्शीचे आहेत. बार्शीमधून 2 वेळा आमदार राहिलेत. आत्ता झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकामध्ये बार्शी विभागातील सगळ्याच्या सगळ्या जागा या राजेंद्र राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला जिंकून दाखवल्या. खरं तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बार्शीची जागा ही शिवसेनेला सुटली होती आणि म्हणून एक तडजोड म्हणून राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा अगदी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच पक्षाने राजेंद्र राऊत यांना सध्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद बहाल केलंय. बार्शीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोलापूर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद हे बार्शीला गेलंय आणि म्हणून राजेंद्र राऊत हे या स्पर्धेमधले सगळ्यात तगडे स्पर्धक असले तरी राजेंद्र राऊतांना काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलंय आणि म्हणून त्यांना पुन्हा इथे आमदार केलं जाऊ शकतं का नाही याविषयी शंका आहे. मात्र राजेंद्र राऊत हे मागच्या 8-10 दिवसापासून मुंबईमध्ये डेरेदाखल झालेत आणि अगदी 2-3 दिवसापूर्वी जयकुमार गोरे आणि राजेंद्र राऊत हे एकाच विमानाने सोलापूरमध्ये पोहोचले आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता राजेंद्र राऊतांचं काय होतं हे बघण्यासाठी आपल्याला हे 1 आठवडा वाट बघावी लागेल. राजेंद्र राऊत यांच्यानंतर प्रशांत परिचारक आहेत, ज्यांनी पक्षासाठी 2 वेळा आपल्या उमेदवारी त्यागली, 2 वेळा पक्षासाठी स्वतःची उमेदवारी डावलून पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. म्हणून प्रशांत परिचारक यांना सुद्धा असं वाटतंय की ही निवडणूक त्यांची आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान होतं की प्रशांत मालक यांना लवकरच चांगलं पद मिळणार आणि ते चांगलं पद म्हणजे ही आमदारकी आहे का हे सुद्धा बघावं लागेल. पण सोलापूर एकट्या जिल्ह्याचं एक विधान परिषदेचं कोटा किती आहे तर अगदी 555 एकूण मतं जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेचे सदस्य धरून 555 मतं आहेत आणि त्यापैकी 400 पेक्षा जास्त मतं ही महायुतीकडे आहेत. 313 मतं ही भारतीय जनता पार्टीकडे आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे 66 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे 27 मतं आहेत. त्यामुळं सोलापूरमधून भारतीय जनता पार्टी म्हणजे युतीचाच आमदार होणार आहे हे जरी नक्की असलं
तरी तो कोण होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पहिली निवडणूक असावी मागच्या काही दिवसापूर्वीची, की सोलापूर जिल्हा म्हटलं की मोहिते पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय त्या जिल्ह्याचं राजकारण पूर्ण होत नाही. मात्र मोहिते पाटलांच्याच ठिकाणी म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांची ही जागा होती, ज्या रिक्त जागेवरती ही निवडणूक होती आहे, तिथे मात्र एकही मोहिते पाटलाच्या घरातील सदस्य या निवडणुकीमध्ये पुढे नाव येताना पाहायला मिळत नाही. भारतीय जनता पार्टीकडूनच रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेवर गेले होते. मात्र आता या स्पर्धेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांचा नंबर फार पुढे लागतो आणि त्यामुळे मोहिते पाटलांना टाळून फडणवीस नेमक्या कोणत्या नेत्याच्या गळ्यामध्ये हे आमदारकीची माळ घालतात हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर काही दिवसापूर्वी काही घटना घडत आहेत. म्हणजे आपल्याला माहित असेल की जयकुमार गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्री पद दिल्यानंतर विजय देशमुख असतील, सुभाष देशमुख असतील हे नाराज होते आणि नाराज भारतीय जनता पार्टीने वेगळाच मोर्चा मागच्या काही दिवसामध्ये सोलापुरात काढला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या एका दौऱ्यानंतर गडकरी सुद्धा ज्यावेळी सुभाष देशमुखांच्या घरी पोहोचले त्यानंतर त्यांच्यात मनोमिलन झाल्याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या. सुभाष देशमुखांचं काय, तर सुभाष देशमुख स्वतः आमदार आहेत. आता रोहन देशमुख जे लोकमंगल ग्रुप सुभाष देशमुखांचा जो कार्यक्रम आहे तो सगळा अगदी कारभार आहे तो पुण्यात राहून बघतात आणि म्हणून रोहन देशमुखाच्या नावासंदर्भात फार मोठी चर्चा मागच्या काही दिवसापासून पाहायला मिळते. कारण रोहन देशमुख हे संजय काकडे यांचे जावई आहेत. संजय काकडे यांची मुलगी रोहन देशमुखांची पत्नी आहे आणि संजय काकडे आपल्याला माहिती आहे की माजी खासदार संजय काकड्यांच्या पत्नी या पुण्याच्या महापौर राहिलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जावयासाठी सासरे फिल्डिंग लावणार का, सुभाष देशमुखांची दिलजमाई झाली आहे का, आणि ती झाली असेल तर मग रोहन देशमुख यांचा नंबर लागू शकतो का हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र एक अडचण आहे. कारण मागच्या काही दिवसापूर्वी महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकाच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीने एक फरमान काढलं होतं आणि ते असं होतं की कोणत्याही आमदार आणि खासदारच्या मुलाला निवडणुकीत तिकीट दिलं जाणार नाहीये. हीच मोठी अडचण सुभाष देशमुखांच्या बाबतीत होऊ शकते. कारण सुभाष देशमुख हे स्वतः आमदार आहेत आणि त्यांच्या मुलाला परत आमदार भारतीय जनता पार्टी करेल का, हा मोठा प्रश्न आहे. मात्र एकूण स्पर्धेमधल्या नावामध्ये रोहन देशमुख यांच्या नावापुढे सुद्धा अगदी मोठी चर्चा पाहायला मिळते. राजन पाटील अनगरचे राजन पाटील म्हणून आपल्याला प्रसिद्ध आहेत. मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अनगरचे राजन पाटील फार चर्चेत आले होते आणि ते राजन पाटील सुद्धा यापूर्वी आमदार राहिलेले आहेत. त्याच आमदारकीच्या जोरावरती राजन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीसाठी त्या भागामध्ये बरंच काम करून दाखवलं आहे. आता राजन पाटलांना पक्ष पुन्हा संधी देणार का, राजन पाटलाच्या एकूण या निवडणुकीमध्ये पक्ष त्यांच्या बाजूनं राहील का हे पाहणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की राम सातपुते, ज्या राम सातपुतेंनी माळशिरस सारख्या एका अशा मतदारसंघामध्ये स्वतःची आमदारकी घडवून दाखवली होती जिथे मोहिते पाटलांचा फार मोठं वर्चस्व आहे. मात्र पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं. मात्र दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि तो पराभव झाल्यानंतर त्यांच्या पत्नी काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेला उभ्या होत्या. संस्कृती सातपुते या आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. आणि आता राम सातपुते यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा अशी होती आहे की फडणवीसांच्या मर्जीतले असलेले राम सातपुते जे मोहिते पाटलांना नडले होते आणि म्हणून आता तिथे काम करणाऱ्या राम सातपुतेंना पक्ष संधी देतो का हेही पाहावं लागणार आहे. याशिवाय अनेक असे नाव आहेत ज्या नावाभोवती खरं तर चर्चा होते. मात्र सगळ्यात जास्त नाव चर्चेला कुठलं जात असेल तर परत एकदा तेच आहे की राजेंद्र राऊत फिक्स आमदार अशा नावाच्या पोस्ट मागच्या काही दिवसापासून बार्शी विभागामध्ये बार्शी परिसरामध्ये व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांना पक्ष संधी देणार का, रोहन देशमुख यांना संधी देऊन सुभाष देशमुखांचं पुनर्वसन पक्षात होणार का, यासोबत राजन पाटलांचं काय आणि प्रशांत परिचारक म्हणजे मालक यांना पुन्हा पंढरपूर मधलं नेतृत्व करण्यासाठी पक्ष सिद्ध करणार का, यासह आणखी बरेच नाव आहेत ज्या नावाभोवती सोलापूरचं राजकारण फिरतंय. उमेदवारी अर्ज दाखल करायला किंवा पक्षाची अधिकृत यादी यायला जरी अवधी असला तरी सगळ्यात जास्त स्पर्धा असलेल्या सोलापूर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी इतकी मोठी झाली आहे की सध्या तरी डझनभरपेक्षा जास्त नेते स्पर्धेत आहेत. आता पुन्हा कुणाला आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पडणार, मोहिते पाटलांना टाळून फडणवीस सोलापूरचं राजकारण कसं करणार हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.